सो हॅलो एव्हरीवन. जसं की सर्वांना माहिती आहे, आपली जी आन्सर की आहे पीसीबी ग्रुपची, म्हणजे बायोलॉजी जो ग्रुप आहे त्याची जी आन्सर की ती काल रिलीज झालेली आहे. सो ती बघायची कशी ते आपण बघणार आहे. जे पीसीएमचे मुलं आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ कंप्लीट बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आन्सर की बघायची कशी, तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट कसा करायचा. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन जे समजा एखादा उत्तर सीईटी सेलने चुकीचं दिलंय, तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन कसं रेज करायचं, त्याच्यानंतर किती फीस लागते, त्याच्यानंतर रिफंड होतील का नाही, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो पहिले सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो एक्झाम पोर्टल आहे, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. जर तुम्ही याच्यावरती क्लिक कराल, तुम्हाला या प्रकारचे इंटरफेस, या प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसेल. ठीक आहे. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, तुमचा जो पासवर्ड आहे, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा भरत होता तेव्हा तुम्ही जो पासवर्ड टाकलाय तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा. ठीक आहे. जसं की तुम्ही इथं साइन इन वरती क्लिक कराल, तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये काय दिसतंय, सीईटी रजिस्ट्रेशन दिसतंय, प्रोफाईल दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट, त्याच्यानंतर हेल्प डेस्क, हॉल तिकीट आणि स्कोर कार्ड, तुमचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केलं, पीसीबी ग्रुप आहे का पीसीएम ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड जो आहे तो दिसून जाईल. ठीक आहे. ओके. आता ऑब्जेक्शन बघायचं कसं, म्हणजे तुमची जी आन्सर किती बघायची कशी, ते ऑब्जेक्शन ट्रॅकर नावाचा जो एक ऑप्शन दिसतोय. ठीक आहे. याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. ओके. अजून पीसीएमची आन्सर की रिलीज झालेली नाहीये, म्हणून तुम्हाला ऑप्शन काय दिसतंय, डिसेबल दिसतं. ठीक आहे. ओके. आपलं काय बघायचं आता, पीसीबीचं. सो मी तर पीसीबी वरती क्लिक केलं आणि तुम्हाला इथे या प्रकारचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसतील. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणतात, की जो प्रत्येक ऑब्जेक्शन तुम्ही रेस कराल, प्रत्येक क्वेश्चनला जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन रेस कराल, तुम्हाला किती रुपये लागतील, 1000 रुपये फॉर इच ऑब्जेक्शन. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हा पॉईंट नंबर 11 काय म्हणतो, जर तुमचं ऑब्जेक्शन काय करेक्ट असेल, म्हणजे तुम्ही समजा सांगता की माझं आन्सर जे आहे ते बरोबर आणि सीईटी सेलने चुकीचं दिलं, समजा सीईटी सेलची चूक असेल, तर तुम्हाला काय होतील, तुमचे 1000 रुपये रिफंड केले जातील अकॉर्डिंग टू सीईटी सेल. ठीक आहे. ओके. आणि समजा तुमचं आन्सर जे आहे, म्हणजे तुम्ही जे ऑब्जेक्शन तिथं रेस केलंय आणि ते समजा चुकीचं असेल, म्हणजे सीईटी सेल जे म्हणताय ते बरोबर आहे आणि तुम्ही जे ऑब्जेक्शन तिथे तुम्ही रेस केलं ते तुमच्याकडनं चूक झाली आहे, तर तुम्हाला तुमचे जे 1000 रुपये आहेत ते तुम्हाला रिफंड होणार नाही. ओके. क्लिअर एवढं. ओके. ठीक. आपण इथे प्रोसेड वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमची आन्सर की दिसेल. आन्सर की आपल्याला या प्रकारे दिसते. ठीक आहे. आता या कॉलम मध्ये काय काय दिसतं आपल्याला, पहिले दिसतो क्वेश्चन आयडी. ठीक आहे. हा क्वेश्चनचा आयडी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दिसतं सेक्शन, कोणत्या सेक्शनचा क्वेश्चन आहे, फिजिक्सचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असतील. या ऑप्शनच्या समोर तुम्हाला हा इथे ऑप्शन आयडी म्हणतात त्याला, की ठीक आहे, ऑप्शनची की म्हणतात, ही ऑप्शनची की दिसत असेल. ठीक आहे. आता या क्वेश्चनचं आन्सर काय दिसतंय, करेक्ट ऑप्शन काय, याचं करेक्ट आन्सर काय, हा 319 284 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हा माझा करेक्ट ऑप्शन आहे अकॉर्डिंग टू सीईटी सेल. मी ऑप्शन मध्ये टिक काय केले, मी एक्झामला जेव्हा गेलो होतो तेव्हा टिक काय केलं होतं, 319 281 म्हणजे ऑप्शन नंबर 1. मी एक्झामला जेव्हा गेलो होतो तेव्हा ऑप्शन नंबर 1 हे क्लिक केलं होतं आणि अकॉर्डिंग टू सीईटी सेल बरोबर आन्सर कोणता, ऑप्शन नंबर 4. म्हणजे काय, माझा हा क्वेश्चन चुकीचा आहे. समजतं, माझा तो क्वेश्चन चुकीचा आहे. आता तसंच आता अजून आपण समजा बघू, तर आता इथे बघा, इथे काय अकॉर्डिंग टू सीईटी सेल माझा ऑप्शन काय, हा ऑप्शन नंबर सी 400 ग्राम्स. ठीक आहे. आणि मी टिक काय केलं होतं एक्झामच्या दिवशी मी टिक केलं होतं सेम ऑप्शन 319 295 म्हणजे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. म्हणजे काय, माझा हा क्वेश्चन जो आहे तो करेक्ट झालेला आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. समजा करेक्ट असेल क्वेश्चन तर +1, नसेल तर मग 0. निगेटिव्ह मार्किंग नसते आपल्या सीईटी मध्ये. ओके. आता मला ऑब्जेक्शन रेस करायचं म्हणजे काय, मी ते जे ऑप्शन टिक केलंय, समजा मी म्हणतो की ऑप्शन मी फर्स्ट मी काय केलंय, टिक केलंय एक्झामच्या दिवशी, आणि मला माहिती ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे, सीईटी सेलने ते चुकीचं ऑप्शन दिलं. ठीक आहे. अशा टाइमला काय करायचं, इथं रेस ऑप्शन नावाचा तुम्हाला इथे बटन दिसेल, या बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तुम्हाला या प्रकारचा फॉर्म तुम्हाला दिसेल. याच्यावरती तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसतं, सिलेक्ट ऑप्शन टाईप. आता तुम्ही जो ऑब्जेक्शन तुम्हाला रेस करायचं त्याचा टाईप आहे, म्हणजे काय, क्वेश्चनच चुकीचा असेल, किंवा मग क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे, किंवा मग सर्वच्या सर्व जे ऑप्शन सीईटी सेलने दिले ते चुकीचे आहेत असं म्हणू शकतं. त्याच्यानंतर मल्टिपल करेक्ट म्हणजे काय, एकापेक्षा जास्त जे ऑप्शन तुम्हाला दिसतात ते करेक्ट आहे, यावेळेला मल्टिपल करेक्ट आन्सर्स. ठीक आहे. किंवा मग इनकरेक्ट की म्हणजे काय, जो करेक्ट ऑप्शन सीईटी सेलने दिलाय तो काय चुकीचा आहे. म्हणजे काय, आता इथे बघा, इथे जो हा की दिलेला आहे, हा की कोणी दिलाय, सीईटी सेलने. ही की चुकीची असेल, ही जी की आहे ही चुकीची असेल, इथे जो ऑप्शन नंबर दिसतोय तो चुकीचा असेल, तर त्याला काय म्हणतात, इनकरेक्ट की. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही तो ऑब्जेक्शनचा टाईप सिलेक्ट करायचा, इनकरेक्ट की. मग जे ऑब्जेक्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं तुम्हाला, की तुम्ही कशा प्रकारे बरोबर आहात, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं टाईप करायचं. ठीक आहे. एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं टाईप करायचं. ठीक आहे. कशा प्रकारे तुम्ही बरोबर आहात. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला काय करायचं, प्रूफ अपलोड करायचं.
मग तो बुक एखाद्या बुकचा फोटो असेल, किंवा मग तुम्हाला समजा थेरमचा फोटो असेल, किंवा मग तुम्ही सोल्युशन काढलं असेल त्याचा फोटो असेल, वेबसाईटचा फोटो असेल, त्याचा तुम्हाला इथं काय करायचं, फोटो अपलोड करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं मी जे अपलोड केलेलं आहे ते बुक आहे, मॅगझिन आहे, न्यूजपेपर आहे, का मग ऑफिशियल वेबसाईट आहे एखादी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बुकचं टायटल, कोणती बुक आहे. ठीक आहे. समजा आपली 12th बुक असेल, टेक्स्ट बुक, तर त्याची इथं तुम्हाला नाव द्यायचं आहे, किंवा वेबसाईटची लिंक इथे द्यायची. त्याच्यानंतर त्याचा ऑथर कोण आहे, ही बुक लिहिली कोणी आहे, किंवा पब्लिकेशन कोणतं तिथे तुम्हाला द्यायचं. ठीक आहे. आणि असं करून तुम्हाला ते सेव्ह वरती क्लिक करायचं. ज्या प्रकारे तुम्ही ते सेव्ह वरती क्लिक केलं तर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. ठीक आहे. हा माझा पहिला ऑब्जेक्शन आहे ना, एका ऑब्जेक्शनसाठी मला किती रुपये द्यावे लागतील, 1000 रुपये द्यावे लागतील. क्लिअर आहे का, समजतं. ओके. अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्कोअर जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. आता आन्सर किती आली आहे. आता इथून पुढचे प्रोसेस काय असेल. प्रोसेस ही आहे की आता 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. या 2 दिवसामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन्स तुम्हाला काय करायचे, रेज करायचे. किती क्वेश्चन्स बरोबर आहेत, किती क्वेश्चन चुकीचे आहेत, हे सीईटी सेलला तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. मग सीईटी सेल तुम्ही जे ऑब्जेक्शन रेज केले त्याला व्हेरीफाय करते. ते बघते की तुमचा जो ऑब्जेक्शन आहे तो बरोबर आहे का चुकी आहे. त्याच्यानुसार तुमचे जे मार्क्स आहेत ते अपडेट करते. म्हणजे किती बोनस मार्क्स आपल्याला स्टुडंट्सला द्यायचे हे तिथं काय केलं जातं, अपडेट केलं जातं. समजतंय का. ठीक आहे. मग जो अपडेटेड स्कोर आहे प्रत्येक स्टुडंटचा, हा तुमच्या रिझल्टमध्ये तुम्हाला शो केलेला जाईल. म्हणजे काय, इथून पुढे आपल्याला कमीत कमी 10 ते 14 दिवसांची अजून प्रोसेस बाकी आहे. 14 दिवसांमध्ये तुमचा रिझल्ट लागेल. ठीक आहे. अंदाजे 6 जूनच्या आसपास तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. समजतंय का. आज पीसीबीची जी आन्सर की आपल्याला दिसतीये, 1-2 दिवसामध्ये तुमची पीसीएमची जी आन्सर की आहे ती तुम्हाला दिसून जाईल. क्लिअर आहे. ठीक आहे. ह्यासाठी एवढंच. एकदा तुम्ही तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट करा. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या रिझल्टसाठी, आणि अजून अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.